सन्मान्य दीपकजी शिंदे व्यासपीठाच्या मध्यभागी हा सन्मान आपण करत आहोत. दीपक शिंदे साहेब आदरणीय विश्वास मोरे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सन्मान होता. पत्रकारितेच्या क्षेत्रातल्या एका गुणी असणाऱ्या पदाधिकाऱ्याचा प्रकार आपल्या वृत्तांकनातून आपण पाहिलं की सामनाच्या माध्यमातून असणारे अनेक वाचक आहेत सामनाचे आणि त्याच्या माध्यमातून हा जो पेपर पुढे नेण्यात ज्याचं महत्वाचं योगदान ते सन्मान व्यवस्थापक आदरणीय दीपक शिंदे साहेब. कॉमेंटेटर्स First of all, for next match, Red Army versus Union Red. Manager Agnew, first of all, Red Army versus Union Red. अच्छा अच्छा ओके ओके हाँ नाही चालू आहे मेंटेन चालू ना बरं चाललंय एन्जॉय कर हा पाठवू लोकेशन आहे तुम्ही कुठे मुंबईमध्ये आहे हा पाठवू लगेच पाठवतो हा पाठवतो चल संपूर्ण स्पर्धा बड्यावरती या युट्यूब चॅनलवरती लाईव्ह पाहू शकतो आणि फोटोग्राफी आणि फोटो छायाचित्र म्हणजे प्रेक्षकांसाठी ज्यावेळेस तुम्ही कंसाचे आपले सर्व फोटो स्टुडिओ या फेसबुक पेजवर पाहू शकणार. या संपूर्ण स्पर्धेचे लिंक आपण बड्यावरती या इंस्टाग्रामच्या पेजवरती पाहायची दिसते सर्व लिंक आपण त्या ठिकाणी पाहू शकतो. आणि इंडियन कबड्डी आणि इंडियन बॉय या दोन्ही इंस्टाग्राम पेजवरती आपण संपूर्ण रील सुद्धा पाहू शकतो. मित्रांनो खरंच खूप सुंदर कामगिरी आपण या ठिकाणी पाहतोय. प्रत्येकाकडून संपूर्ण स्पर्धेचा लाईव्ह टेलिकास्ट आपण जॉली लाईव्ह यांच्याकडून आपण पाहतोय. त्यांचं सुद्धा मनापासून धन्यवाद. आणि राजस्थान म्हणून एक कबड्डीचा चॅनल आहे इंस्टाग्रामचा आपला भी राजस्थानी जो आहे आपला भी स्वागत केला आहे.
खरंच ही संपूर्ण स्पर्धा या ठिकाणी आपण उपलब्ध करून दिलेली आहे. प्रेक्षकांना खरंच ही कबड्डीची मेजवानी आपण या ठिकाणी पाहतोय. तर आपण प्रत्येक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय सूचित करून या ठिकाणी पटका मॅच कॉम्प्रो आहे वाटतं. आजची दुसरी सायला अडकांनीपार आलेल्या माध्यमांच्या सन्मानाकडे आपल्याला घेऊन जातं. असं एक दिग्गज व्यक्तिमत्व व्यासपीठावरती आहे ज्याने आपण पाहिलं आहे की आपल्या उत्कृष्ट खेळाच्या जोरावरती आपण अनेक महाराष्ट्रातली असणारी मैदान त्यांनी गाजवली. आपल्याला माहिती आहे की 1992 साली त्याला एकलव्य पुरस्काराला सन्मानित करण्यात आलं. त्याचबरोबर 1996 साली त्याला ऑलिम्पियन पुरस्कारांना सन्मानित करण्यात आलं. आणि सगळ्यात महत्वाचं या क्रीडा क्षेत्राची दखल घेऊन केंद्र सरकार अर्थात भारत सरकारच्या माध्यमातून त्याला अर्जुन पुरस्कार जो सर्वश्रेष्ठ पुरस्कार आहे यांनी सन्मानित करण्यात आलं. या अशा कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी अर्जुन एवाडी हिरन बँकेचे आदरणीय सतीश राय यांची या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांना या ठिकाणी आपण सन्मानित करतोय. बंड्या मालतीच्या माध्यमातून आपण राष्ट्रीय खेळाडू आणि बंड्या मालती सेवा मंडळाचे असणारे सन्माननीय पदाधिकारी यांच्या उपस्थितीला जोरदार राऊंड द्या आमच्या सतीश रायसाठी. आमचे महत्वाचे संरक्षण रायसाहेब स्वतः स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित आहेत. सर आपसे रिक्वेस्ट है, हिरन बैंक बहुत अच्छी खेल रही है, बच्चों का परमानेंट काम होना चाहिए हिरन बैंक. अर्जुन अवॉर्डी आणि ऑलिम्पियन सतीश रायस यांच्या शुभास्ते आपण पुढच्या सन्मानाकडे आपण जातो. मित्रांनो खेळ तर चालू आहे मात्र कबड्डी क्षेत्रात असणारा आणखी एक मोठी व्यक्तिमत्व या ठिकाणी व्यासपीठावरती उपस्थित आहे. त्यांच्या सन्मानाकडे आपल्याला घेऊन जातो. कोकणातील संगमेश्वर तालुक्यातील सह्याद्री साडोली हा त्यांचा सुरुवातीला स्थानिक संघ आणि त्यानंतर आपण पाहिलं अंकुर चतुरस्र खेळ राहिला. त्यानंतरच्या काळात आपण पाहिलं की जे हिरन बँकेकडून खेळाडू पण राहिले नंतर प्रशिक्षक राहिले. सध्याचे हिरन बँकेचे असणारे प्रशिक्षक आपण सन्मानित करतो. आपल्या शुभास्ते हा विशेष सन्मान होता. सन्मान्य प्रशांत सुरेश सरांचा असणारा विशेष गौरव तो आम्हा सर्वांच्या साक्षी. मुंबई शहर रत्नागिरी आणि आपण अनेक रोल्स मध्ये पाहिले प्लेअर म्हणून एक सामना महत्वाचा नवी कॉमेंट्रीच्या माध्यमातून आपले दोन्ही सन्मानित कॉमेंट्रेटर्स आहेत ते स्पर्धेचे असणारे क्षणचित्र आपल्यासमोर घेण्याचा प्रयत्न केला. आणि निश्चित सुरुवात मी देखील इथे उपस्थित असणाऱ्या सर्व क्रीडारसिकांचं या ठिकाणी बंड्या मालतीच्या माध्यमातून मनपूर्वक स्वागत करतो. या स्पर्धेच्या असणाऱ्या महत्वाच्या क्षणांकडे आपण कळतोय. गरज होती आहे की अमित भलायबाज आणि इंडिया दलावी आक्रमणासाठी रोहित तालिबान आहे दूरचा राजस्थान जयपूरचा असणारा खेळाडू. आपण एका बाजूला आपण पाहतोय तो इंडिया दलावी कोकणा संघ आपला सुरजित भरपाल सरांचा असणारा संघ या ठिकाणी आपण पाहतोय. आमची रेकॉर्डी आहे आक्रमणासाठी हिमांशू याच्या नावाचा मगाशी आपण उल्लेख केला जो गुजरात जायंट्सला लीड करतो. प्रयत्न दमदार आपण पाहूया या ठिकाणी आमच्या जे प्रेक्षक उभे आहेत आपल्याला विनंती आपण कृपया बसून घ्या. आपल्यासाठी अजून जागा राखलो आहे. आपल्या सर्वांना विनंती असेल की आपण कृपया बसून घ्यायचं. अमित भागाचा असताना उपकृत सीताराम म्हणून त्याच्याकडे
रोहित पवार आणि तितकाच महत्वाचा खेळाडू आणि युपी योद्धा. महाराष्ट्रासह देशातले असणारे अनेक मोठे मोठे खेळाडू आहेत आतापर्यंत लाईन काढली सत्र अत्यंत महत्वाचे असतील. पण त्या मारुतीच्या असणाऱ्या व्यासपीठावरती तुम्हाला सर्वांच्या साक्षीनं अनेक आरबी वर्सेस सुजन नाईक पुरुष असणार अत्यंत महत्वाचे खेळाडू या स्पर्धेच्या निमित्तानं प्रेक्षकांशी बोलले नक्की आपण सर्व लाईव्ह आहे माहिती ना कुठे लाईव्ह आहेत आपण कुठे सांगा पंड्या मारुती युट्यूब चॅनलवर आपण सर्व लाईव्ह आहे सर्वांना पाठवा लिंक तुम्ही. पुढच्या सणाला या स्पर्धेच्या निमित्तानं आपण बीपीडीआर बॉम्बे पोर्टर्सचे असणारे सन्माननीय सुरेश बागवे यांना या ठिकाणी सन्मानित करावा. माजी राष्ट्रीय खेळाडू सुरेश बागवे बॉम्बे पोर्टर्स मुंबई बंदा. संघाकडून गेले अनेक वर्षे ज्यांना आपण पाहिलं आपल्या चतुर्थ काळानं महाराष्ट्रासह देशातल्या अनेक मैदान त्यांनी गाजवली. इन्कम टॅक्स या व्यावसायिक संघाकडून ज्यांना आपण पाहिलं आणि सगळ्यात महत्वाचं मुंबईमध्ये नुकतीच अबाउट 45 जी स्पर्धा झाली त्यात अनेक मोठे मोठे खेळाडू खेळले आपले जाधव असतील. याच प्रकारे अनेक या खेळाडूंच्या आधी एक महत्वाचं नाव राहिलं जे सुद्धा मुंबई शहर कबड्डी असोसिएशनचे कार्यकारी सदस्य देखील आहेत आणि एकनाथजी साणस या स्पर्धेच्या निमित्तानं स्वागत आहे. आपला विशेष सन्मान केला तो अखिल भारतीय कबड्डी स्पर्धा 2026 मध्ये सन्मान्य एकनाथजी साणस सन्मानित करत आहोत. स्वागत आहे सर्व ठिकाणी सवलती कबड्डी आणि आपल्या आपले सर्व खेळाडूसाठी एक 15 सुद्धा मार्गाने सुरू केलं.
थँक्यू व्हेरी मच. तर स्पर्धेच्या निमित्तानं आपण प्रत्येकाचे सन्मान करतोय. आता महिला विभागाचा आणखी एका विशेष सन्मान करतो आहोत. सुनापट्टीच्या गोरखनाथ महिला संघाकडून त्यांना आपण पाहिलं आणि त्या युवतीच्या जोरावर सेंट्रल रेल्वे या संघात यांनी आपलं स्थान पटकावलं. सध्या सेंट्रल रेल्वे ते कार्यरत आहे. त्या पुष्पा डावरे मॅडम या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित त्यांचा सन्मान आपण पंड्या मारुतीच्या वतीने या ठिकाणी करतो. पंड्या मारुती सहमंडळातील विमानतळांची अखिल भारतीय कबड्डी स्पर्धा 2026 व्यासपीठाच्या मध्यभागी पुष्पा डावरे मॅडम यांना आपण सन्मान करतो. त्यानंतर कबड्डीचा आणखी एका मुंबई उपनगराच्या स्पर्धेकरांना आम्ही आपल्या ठिकाणी सन्मानित करणार आहोत. सध्या मुंबई उपनगर कबड्डी असोसिएशनचे कार्यकारी सदस्य आहेत. आपण सध्या जो लेटेस्ट आपला मुंबई उपनगरचा असणारा ज्युनियर कोच होते आणि सिनियर संघासाठी मॅनेजर महत्वाची भूमिका बजावली. हे सन्मानित हेमंत तोरणकर सन्मान करतात. हेमंत तोरणकर सर त्या ठिकाणी विशेष सन्मान करतात. हेमंत तोरणकर यांचा कार्यकर्त्याचा असणारा गौरव पंढरपूरच्या व्यासपीठावरती तुम्हाला सर्वांच्या उपस्थितीत आपण करतोय. अनेक मोठे खेळाडू या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतोय. अर्जुन रेवाडे असतील, आपण मैदानात पाहतोय सुजित गरवाल यांच्यावर एचएस क्रीडा मंडळाचे माजी राष्ट्रीय खेळाडू राजेंद्र दळवी क्रीडामध्ये उपस्थित आहेत. आपण व्यासपीठातील विषयाचा एचएस क्रीडा मंडळ सध्या आपण पंकज मोहिते महाराष्ट्राचा देशातला असणारा लाडका खेळाडू ज्या क्रीडा मंडळातून घडतोय त्याच क्रीडा मंडळाचे एसएससी बोलायचं होतं एक्सएस बोलून मोकळं झाला काय पण तू हसवू नको रे मला. उडला एक लोन मारला की मारला. या स्पर्धेच्या निमित्तानं पोलीस प्रशासनातील एक कर्तव्य हे इतने 1 रुपये भी व्यवहार नहीं मिलता है. 1 रुपये त्यानंतर मला आजच्या सत्रातला पाचवा सामना रेड आर्मी आणि इंडियन बँक यांच्या दरम्यानची लढत आपण होते क्रीडा संघाच्या माहितीसाठी. आणि त्यानंतर तमिळनाडू क्लब आणि डीपी पुणे यांच्या दरम्यानची लढत असेल. वही आपको मैं अभी टीम के साथ भेज रहा हूँ. सर मेरा मानते हैं तो मेरे भी डॉक्यूमेंट है उसके अंदर. मैं वहाँ पे नहीं आ सकता. मेरा वो लोअर पर में डेवलपमेंट है. सर मैं विपिन रहेगा वहाँ पे. मनोज भी रहेगा शायद. और माझी कस्टमर पण कट्टू पण मोजतो.
Current final call for the next match, Red Army versus Union Bank. तिसरा आणि अंतिम पुकार यानंतरच्या सामन्यासाठी Red Army आणि Union Bank. देखा जेवण पाहिजे असं वाटतं मला पण एक तारखेला किती होतं एक तारखेला